गाईज, तर आपण महाबळेश्वरला किंग गार्डन ह्या हॉटेलला स्टे केलेला, त्याबद्दल तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. तर गाईज, हे आहे एंट्रन्सला इतकं छान व्ह्यू होतं ना, इथे मस्त थंड वाटतंय आणि ही पार्किंग आहे. आणि मला इथं एकच सांगायचं आहे की तुम्ही जर महाबळेश्वरला येणार असाल आणि अशा थोड्याशा एक्सपेन्सिव्ह स्टेबद्दल बघत असाल तर इथेच तुम्ही स्टे करा. हे पेड कोलाब वगैरे नाही आहे, त्यामुळे हा जेन्युइन रिव्ह्यू आहे. तर मग तुम्हाला दाखवते हॉटेल कसं आहे स्ट्रक्चर इथलं. इथे पहिल्यांदा पार्किंग आहे आणि तुम्ही पार्किंगवरूनच अंदाज घेऊ शकता की पूर्ण हॉटेल फुल आहे ऑलरेडी. त्यांनी इथे जे आहे तिकडे रॉयल रूम्स आहेत त्या साईडला, आणि तिथला व्ह्यू अचानक भयानक सुंदर आहे गाईज, एक नंबर पलीकडचा त्या रॉयल रूमच्या तिकडे. ओके, तर आता इथे बघा, आपण इथून एंट्री केली, तिकडे पार्किंग वगैरे, आणि इकडे आहे प्रिन्सेस रूम आणि त्याच्या पलीकडे त्यांनी केव्ज रूम केलेला आहे. आता बघा, इकडे आहेत सगळ्या रूम्स आणि हा आहे प्रिन्सेस रूम, आणि इथे विंडो वगैरे इतकं फ्रेश आहे ना. तर इकडे प्रिन्स रूम आहेत गाईज, आणि ह्या एरियामध्ये इतके सुंदर झाडे लावलेत आणि इतकं छान गार्डन केलं आहे. आणि जसं वरती आपण पाहिलं प्रिन्सेस रूमच्या साईडला, तर इथे देखील सेम असं बसण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक रूमसाठी सेपरेट टेबल्स ठेवलेले आहेत, ते तुम्ही इकडे बघू शकता. आणि हे मस्त झाडांचा व्ह्यू घेत आहेत. यांना तर इतके झाडं इतके जास्त आवडले ना की बस. आणि इथे गार्डन आहे. तुमच्यासोबत किड्स असतील, प्रवास करत असतील तर हे एक बेस्ट हॉटेल आहे. इथे मुलं खेळू शकतात. आणि इथली सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे कोणती कबीर? ट्री हाऊस. ट्री हाऊस. तर चला मी तुम्हाला ट्री हाऊस दाखवते. तर हे अशा पद्धतीचं आहे, म्हणजे ह्यांनी झाडावरच एकदम छान डिनर डेट आणि ह्याच्यासाठी केलेलं आहे. तर तुम्हाला कबीर दाखवणार आहे ट्री हाऊस. चलो. तर इथून किती मस्त तुम्ही बघू शकता. अशा पायऱ्या आहेत मस्तपैकी. इकडे पूर्ण ग्रीनरी आहे आणि गार्डन आहे ते मेन म्हणजे. आणि इथून वरती गेल्यानंतर तुम्ही इथे डिनर डेट म्हणा किंवा बर्थडे सेलिब्रेशन किंवा रात्री तुम्हाला म्हणजे तुम्हाला कपल टाईम भेटू शकतो इथे. आणि हे मी बुक करताना पाहिलं होतं, पण आम्ही नेमकं काल विसरून गेलो, कारण आमच्या रूम समोर देखील इतकं सुंदर व्ह्यू होता. सो आम्ही तिथेच डिनर अँड ऑल गोष्टी केल्या. तर गाईज, हा आहे ब्युटिफुल स्विमिंग पूल. हा रूट आहे. इकडे पार्किंग, मागे स्विमिंग पूल आणि इकडे सगळ्या केव्ज रूम आहेत. आणि इथली सगळ्यात भारी मला आवडलेली आणि एक नंबर म्हणजे केव्ज डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी, इतकं सुंदर. चला रूम दाखवते. तर ही आहे रूम, पूर्ण केव्जचं डेकोरेशन केलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता, हे पहा मटेरियल, आणि इतकं छान वाटतं ना. रूम मध्ये आल्या आल्या एकतर ही केव्स थीम वाली रूम आहे. पहिले त्यांनी राईट साईडला आहे वॉर्डरोब, तर वॉर्डरोब सुद्धा त्यांनी ह्या थीमचा केलेला आहे, केव्स थीमचा. ओके, आणि त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार केला. तुम्ही बघू शकता इथे असा कप्पा दिलेला आहे, आपल्याला बॅग वगैरे ठेवायचे असतील, परत हँगर वगैरे कपडे ठेवायला, आणि वर देखील तुम्हाला कॅप गॉगल्स काही ठेवायची जागा आहे. परत इकडच्या साईडला आहे मिरर, इतका सुंदर मिरर आहे. आणि हा सुद्धा केव्स मध्ये त्यांनी असा कोरलेट टाईप केलेला आहे. परत इथे तुम्हाला हे आहे इथलं छोटं वॉर्डरोब, आणि पलीकडच्या साईडला त्यात तुम्ही तुमचे स्टफ वगैरे ठेवू शकता. ओके, तर आता हे इथे तर हा टेबल देखील तुम्ही बघू शकता, हा केव्स वाला आहे. हा काय आपला साधा टेबल नाहीये. परत खाली देखील त्यांनी ठेवायला भरपूर स्पेस दिलेला आहे, आणि टीव्ही आहे, आणि बाकीच्या ॲम्युनिटीज पण खूप आहेत. म्हणजे किचन आहे, तुम्ही याच्यामध्ये चहा कॉफी वगैरे बनवू शकता. हे बघा, कॉफी सॅशे आहेत, मिल्क वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी विचारपूर्वक ठेवलेल्या आहेत. कप्स आहेत किंग गार्डनचे,
एसी आहे आणि एसी देखील त्यांनी केव्सच्या टाइप मध्ये त्यांनी ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवते. हे फॅन बघा, आणि फॅनच्या वरती सुद्धा त्यांनी जे केलेले पीओपी टाइप ते पण केव्स टाइप केलेले गाईज. खरंच खूप सुंदर आहे हे. आता बेड तर मस्तच आपले नॉर्मलच आहे, बाकी सगळं हे व्यवस्थित. आणि मेन म्हणजे क्लिनिंग आणि एकदम लॅविश आहे इथलं. आणि हे बघा, हे जे आहे हे स्टफ त्यांनी गुहेतल्या सारखे स्टफ ठेवलेले आहे. परत हे देखील थोडंसं फ्रॅग्रन्स देण्यासाठी हे त्यांनी ठेवलेलं आहे. हे जनरली भरपूर ठिकाणी ठेवतात आजकाल, पण हे खरंच खूप मस्त आहे. म्हणजे हे मला आवडलं. आणि हे यांनी चिटकून ठेवलेले आहे, पडू नये वगैरे किंवा घेऊन जाऊ सपाट. ठीक आहे, तर इथे पण तसं सेम आहे. तर आता तुम्हाला दाखवते वॉशरूम. आता बघू केव्स रूम मधलं वॉशरूम. आणि ह्याची स्पेशालिटी ही आहे केव्स रूमची, की त्यांनी दिलंय जॅकुजी. काय आहे तर ते बघून घ्या. नंतर बेसिनचा पार्ट तर इतका मोठा आहे गाईज, मला तर असं वाटतं की इथंच राहावंय. खूप छान वाटलेलं आहे. आणि हे बघा, बेसिन वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आणि हे जे आहे इथे डेकोरेशन आयटम्स ठेवलेले आहेत त्यांनी. आणि बाकी एक्झॉस्ट फॅन वगैरे देखील आहे, याचा देखील त्यांनी विचार केलेला आहे. आणि इकडे आहे आपलं बाथरूम अंघोळीसाठीचं. आणि याला देखील सेपरेट डोअर टाईप आहे, मस्त शॉवर वगैरे. आणि इथे देखील ते चुकलेले नाहीये, त्यांनी इथे देखील ती थीम जी आहे केव्सवाली ती फॉलो केलेली आहे. वॉशरूम तर आहे, टॉयलेट वेस्टर्न टॉयलेट आहे. तर अशी होती रूम. ही आहे केव्स रूम. इथे प्रिन्स, प्रिन्सेस आणि केव्स हे 3 टाइप आहेत. प्रिन्स आणि प्रिन्सेस आपल्या नॉर्मल रूम दुसऱ्या हॉटेलमध्ये भेटत अशी आहे, पण ह्या हॉटेलची ही स्पेशालिटी आहे म्हणून ही रूम तुम्हाला दाखवलेली आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि फोन नंबर मी तुम्हाला खाली दिलेला आहे हॉटेलचा. आणि मेन म्हणजे हे पेड कोलॅब नाहीये, मला हॉटेल आवडलं, आम्ही इथे राहायला आलो होतो म्हणून आम्ही आमच्या मनाने तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे.